1.5 ते 2 वर्षात क्लास 1 ची पोस्ट काढू शकतो जर त्याने ठरवलं तर. तोपर्यंत तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस चांगल्या प्रकारे करत नाही, तोपर्यंत तुम्हाला एक्झाम काय आहे हेच कळत नाही. प्रामाणिकपणे अभ्यास करत राहिलात आणि तुमच्याकडे जर प्रामाणिक इच्छा असेल तर तुम्हाला काही ना काही मिळतंच. त्याचं उदाहरण म्हणजे मी तुमच्यासमोर इथे उभा आहे. जे काही या प्रोसेसमध्ये आहे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे 24 मध्ये. योग्य वेळेवर योग्य मार्गदर्शक मिळणं, सरांची शिकवण्याची जी हातोटी आहे, एकदम कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि यूपीएससीला जी हवी आहे आणि जो नवीन पॅटर्न आता 25 पासून लागू होणार आहे, इकॉनॉमिक्स म्हणा किंवा भूगोल म्हणा, पॉलिटी म्हणा, एवढा इंटरेस्ट डेव्हलप व्हायचा, दुसरं काही वाचायची गरज नाही पडायची. त्या पॅटर्नसाठी मी तर म्हणेन अमरावतीमध्ये सरांशिवाय कोणीच ऑप्शनच नाही आहे. सरांसारखं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुम्हाला इथे कोणीच देऊ शकणार नाही. क्वालिटी मार्गदर्शन, क्वालिटी टीचिंग, प्रामाणिकपणे रिझल्ट. मी सरांचा 2016 बॅचचा विद्यार्थी. सर्वप्रथम आमचे क्लासेस वरच्या फ्लोअरला चालायचे तेव्हा सर म्हणजे वन मॅन आर्मी होते. सगळे विषय सरच शिकवायचे आणि सरांची शिकवण्याची जी हातोटी आहे ही एकदम कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि यूपीएससीला जी हवी आहे आणि जो नवीन पॅटर्न आता 25 पासून लागू होणार आहे त्याशी तंतोतंत जुळणारी आहे. त्यामुळं आम्ही एमपीएससीच्या बॅचचे जरी होतो तरी आमची सरच्या शिकवण्याच्या हातोटीमुळे जी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी झाली त्यावेळेस, इकॉनॉमिक्स म्हणा किंवा भूगोल म्हणा, पॉलिटी म्हणा, एवढा इंटरेस्ट डेव्हलप व्हायचा या सब्जेक्टमध्ये की पडायची. आणि त्यावेळेस मटेरियलची आहे ना खूप कमी होती. काही मोजकेच पुस्तकं राहायचे युनिकचे म्हणा किंवा आणखी, तर त्यातूनच करावं लागायचं सगळ्या गोष्टी. पण आताचा जो काळ आहे, सोशल मीडिया म्हणा, टेलिग्राम चॅनल्स म्हणा किंवा मटेरियल, एवढं क्वालिटीचं मटेरियल अवेलेबल आहे. जो कोणी विद्यार्थी ठरवेल स्वतःशी प्रामाणिकपणे तर तो 1.5 वर्षात ते 2 वर्षात पोस्ट, क्लास 1 ची पोस्ट काढू शकतो जर त्याने ठरवलं तर. माझ्या प्रवासाबद्दल सांगायचं झाल्यास मी 2015 मध्ये इंजिनिअरिंग पासआउट केलं आणि शेवटच्या वर्षी ठरवलं की आपल्याला प्रशासनात जायचं आहे. तर प्रशासनात जायचं का ठरवलं तर हे पण सांगतो तुम्हाला. मी आदिवासी वसतिगृहामध्ये राहायचो इंजिनिअरिंगच्या दरम्यान. तर आमचा निरोप समारंभ होता. निरोप समारंभ असतानाच माझे जे सिनियर होते तर त्या सिनियरनी आमच्या निरोप समारंभाला सरांनाच इन्व्हाइट केलं होतं. तर त्याच वर्षी सरांनी संविधानाबद्दल आणि प्रशासनाबद्दल आणि यूपीएससी आणि एमपीएससी काय असतं त्याच्याबद्दल त्यावेळेस मला पहिल्यांदा ओळख झाली. त्यावेळेस मी फायनल इयरलाच होतो. तर या माध्यमातून सुद्धा चांगलं करिअर घडवता येतं हे त्यावेळेस माहीत पडलं. तर 2015 पासआउट झाल्या मी सरांकडे आलो. सरांची बॅच जॉईन केली. त्याच्यानंतर बेसिक, फाउंडेशन आणि इंटिग्रेटेड बॅच कंप्लीट केल्यानंतर अभ्यास चालू ठेवला. पण पहिला अटेम्प्ट होता, ग्रास्प करायला एवढा मोठा सिलेबस असतो, नाही जमलं. पहिली प्रिलिम्स फेल झालो. मग म्हटलं आपल्याला जॉब हवा आहे, जॉब सोबत करायचं. तर काही इतरही परीक्षा दिल्या. मी एसएससी पण दिली, स्टाफ सिलेक्शनचा पण अभ्यास केला, बँकिंगचा पण अभ्यास केला 1 वर्ष. तर सुदैवानं माझं स्टाफ सिलेक्शन थ्रू त्या वर्षी सिलेक्शन झाला 2017-18 मध्ये आणि मी माझा जॉब जॉईन केला औरंगाबादला. सध्या मी त्या जॉबवरच कार्यरत आहे आणि जॉब करून मग मी 3-4 वर्ष आणखी अभ्यास केला. तर कधी असं व्हायचं की सुट्ट्या मिळायच्या, नाही मिळायच्या आणि त्या गोष्टी सगळ्या मॅनेज करून एकदा आपला सिलेबस जर कंप्लीट केला आपण पूर्णपणे, सिलेबसवर होल्ड आणला, तर बाकीच्या गोष्टी ज्या आहे तुम्ही जॉब सोबत पण करू शकता. कारण या सिलेबसवर कमांड येणं आणि जे म्हणतो ना आपण एमपीएससीचं नाडी परीक्षण, हे सरच आपल्याला चांगल्या प्रकारे सांगू शकतात. तर त्याचा एक मार्ग म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. हे एमपीएससीची नाडी परीक्षा आहे. जोपर्यंत तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस चांगल्या प्रकारे करत नाही तोपर्यंत तुम्हाला एक्झाम काय आहे हेच कळत नाही. आणि सिलेबस, एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सिलेबस तर एवढा वेल डिफाईन आहे. आता ही 2024 ची शेवटची परीक्षा ऑब्जेक्टिव्ह. काही विद्यार्थी जे काही या प्रोसेसमध्ये आहे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे 24 मध्ये.
आता जी परीक्षा समोर गेली आहे, जी काही वेळ आहे तो तुमचा प्रिलिम्सचा चांगला वेळ मिळाला आहे तुम्हाला, तर PYQ अनालिसिस चांगल्या प्रकारे करा आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास ला खूप कालावधी आहे, कारण डिसेंबर मध्ये मुख्य परीक्षा आहे 24 ची. तर सिलेबस जो वेल डिफाईन आहे आणि प्रत्येक सिलेबसच्या सब टॉपिक नुसार पुस्तकं कोणते वाचावी, कोणता टॉपिक कोणत्या पुस्तकातून करावा, हे सुद्धा सगळं अवेलेबल आहे. त्याच्यामुळं MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा मी तर म्हणेन ही सर्वात सोपी परीक्षा आहे बाकीच्या पेक्षा. मी सांगतो मित्रांनो, मी कधी कंबाईन पास झालेलो नाहीये, कारण मला ती परीक्षा जमायची नाही, कंबाईनची परीक्षा. कारण त्या 1 घंट्यामध्ये माझा पेपरच कम्प्लीट व्हायचा नाही खरं सांगायचं तर. आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा वेल डिफाईन सिलेबस असल्यामुळं, सोर्सेस चांगले अवेलेबल असल्यामुळं, त्याच्यावर कमांड जर तुम्ही आणली सिलेबसवर आणि कंप्लीट केलं आणि सोबत टेस्ट सिरीजची जोड जर दिली आणि चांगल्या प्रकारे PYQ अनालिसिस केल्यामुळे तुम्हाला काही क्वेश्चन असे असतात की ते लॉजिकली पण तुम्ही सोडू शकता तेवढ्या प्रॅक्टिस नंतर. तर या गोष्टी तुम्हाला सक्सेसच्या नक्कीच जवळ नेतील. आणि मी एक आणखी सांगेल की आम्ही 2016 बॅचचे तर सक्सेसला एवढा लेट का लागला, एवढा लेट तुम्हाला सक्सेस का मिळालं, तर त्यात चुका होतात किंवा या प्रवासादरम्यान कोणी कधी मार्गदर्शन तुम्हाला मिळत नाही किंवा कोणी सिनियर मिळत नाही किंवा जॉब करता फॅमिलीच्या काही गोष्टी असतात, काही रिस्पॉन्सिबिलिटी असतात. तर या सगळ्या गोष्टी, पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला मित्रांनो, हे असं क्षेत्र आहे, जर तुम्ही टिकून राहिलात, प्रामाणिकपणे अभ्यास करत राहिलात आणि तुमच्याकडे जर प्रामाणिक इच्छा असेल तर तुम्हाला काही ना काही मिळतंच. याचं उदाहरण म्हणजे मी तुमच्यासमोर इथे उभा आहे. तर नक्कीच या क्षेत्रामध्ये आपल्या देशासाठी येणाऱ्या, आपल्या देशाच्या भविष्यासाठी, समाजासाठी खूप काही करण्याची संधी या प्रशासकीय सेवेतून मिळते. आणि माझ्या गावामध्ये असताना मी सांगायचं झाल्यास तर एक वाचनालय होतं माझ्या घरापाशी. तर मी 10वीला असताना किंवा शाळेमध्ये असताना मी तिथे न्यूजपेपर वाचायला जायचो आणि त्या न्यूजपेपर वाचनामधून आजूबाजूची जी घडामोडी आहे, काय सुरू आहे देशामध्ये किंवा, तर ती एक आवड निर्माण झाली. आणि न्यूजपेपर वाचण्यासोबतच त्या लायब्ररी मधले जेवढे काही पुस्तकं असतील, आधी तर छोट्या छोट्या स्टोरीच्या पुस्तकांपासून सुरुवात केली, नंतर आणखी नवीन नवीन पुस्तकं तिचे जे लायब्ररीचे हे होते वॉर्डन, तर ते मला द्यायचे पुस्तकं नवीन नवीन. त्याच्यामुळे वाचनाची आवड निर्माण झाली. तर त्या वाचनाच्या आवडीमुळेच आणि माझ्या हॉस्टेलचे सिनियर होते, त्यांनी सुद्धा मोटिवेट केलं की या गोष्टींकडे तू यायला पाहिजे, तुझ्यामध्ये ते पोटेन्शियल आहे. तर योग्य वेळेवर योग्य मार्गदर्शक मिळणं आणि सिनियर मिळणं, या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तर मी एवढंच सांगेन की 2024 हे वर्ष खूप सुवर्ण वर्ष आहे. चांगली मेहनत करा आणि रिझल्ट तुमचाच आहे. आणि 2025 पासून जो राज्यसेवेचा नवीन पॅटर्न अंमलात येतो आहे, तर मी तर म्हणेन UPSC प्रमाणेच पूर्ण हुबेहूब सिलेबस आहे. तर ज्या प्रकारे सरांनी आधीच सांगितलंय, त्या पॅटर्नसाठी मी तर म्हणेन अमरावतीमध्ये सरांशिवाय कोणी ऑप्शनच नाही आहे. कारण ती सरांची UPSC शिकवण्याची जो सिलेबस आहे, तो सरांसारखं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुम्हाला इथे कोणीच देऊ शकणार नाही. आणि असं कधीच समजायचं नाही की आपण अमरावतीहून आहे किंवा छोट्या खेड्यातून आहे तर आपलं सिलेक्शन होईल का नाही होईल का, की पुण्याला जावं लागेल की असं आहे. सरांचं एकच आहे, क्वालिटी मार्गदर्शन, क्वालिटी टीचिंग आणि प्रामाणिकपणे रिझल्ट. आणि सरांची एक गोष्ट ही आहे की रिझल्ट याच्या आधी पण खूप जणांची येऊन गेले आहे, कोणी सरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले असतील, नसतील आले, पण सरांना म्हणजे असं हे दाखवायची हे नाही आहे एवढी. पण मी तर आता तुम्ही नक्कीच कारण ऍडव्हर्टायझिंगचं वर्ल्ड आहे आणि सरांचे जे जेन्युइन रिझल्ट आहे ते नक्कीच आले पाहिजे समोर. तर तुमच्या येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी, भविष्यासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. तुमच्या सर्वांचं येणारं वर्ष सुवर्ण वर्ष ठरो.
हीच इच्छा. धन्यवाद.